संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत इंडिया आघाडीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना म्हणाले की मतदार पुनर्रचनेच्या नावाखाली दिशाभूल केली जात आहे। महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नावर खोटा प्रचार करण्यात आला आहे। महिलांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी या विधेयकाला अडथळे आणून पास होऊ दिले गेले नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, धर्मवीर आनंदजी दिघे यांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना महिला आघाडीचा, महिलांच्या एकजुटीचा, सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा, शिवसेनेचा, नारी शक्ती, अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कोणाचा? नारी शक्तीचा। मिळत नाही, इंधन मिळत नाही, तर या काँग्रेसला निवडणुकीमध्ये पूर्णपणे शून्य करा, अशा प्रकारचं मी आवाहन करतो। आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालेलं होतं, मग वेगळ्या घटना दुरुस्ती करून काय वेगळा घट करण्याचा प्रयत्न आहे? नाही, एक असं असतं की आपण याच्या पूर्वीचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा वेळेला जनगणना होऊन परत पुनर्रचना व्हायला काळ जात असतो। त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ नये हा त्याचा हेतू होता। आणि प्रत्येकाच्या अमित शहा यांनी जी मांडणी केली सभागृहामध्ये, तर प्रत्येक राज्यामध्ये 5% तर 5% वाढ, काही ठिकाणी आधी 8% झाली होती तर आता 8% वाढ, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवस्थित प्रत्येकाला स्थान मिळणार होतं। दक्षिणेकडच्या राज्यांचं सुद्धा त्यांना जागा वाढणार होत्या, कुठेही जागा कमी होणार नव्हत्या, परंतु त्यांना काही पे निगा आहे काही पे निशाणा, तसं काहीतरी करून विरोध करायचा होता। म्हणून लोकसभेच्या वेळेला राज्यघटना हे बदलणार आहेत असा जसा खोटा प्रचार केला होता, तसाच खोटा प्रचार करून त्यांनी लोकसभेच्या वेळेला जनतेकडून जे थोडीशी मतदानामध्ये कमी झालं होतं त्याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे। इतकंच नव्हे तर सोनिया गांधी या नेत्या आहेत, महिला नेत्या, संघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं, परंतु राहुल गांधी आणि मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध महिला आरक्षणालाच होता। कारण याच्यापूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक, आम्ही तसा त्यांचा फोटो फाडला, त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते। आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मताने हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल। आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्या खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, NDA, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं, परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला खासदार काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या स्वतःला मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आहे आम्ही निषेध करतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले, तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं।
आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल